भारतामध्ये मोठमोठ्या कंपन्या काही महिन्यातच कोसळताना तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलं असेल. जेट एअरवेज, गो फर्स्ट, व्हिडिओकॉन, कधी विचार केलात का इतक्या मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत कशा जातात आणि एकदा बँकरप्सी जाहीर झाली की मग पुढे काय? नमस्कार मित्रांनो, मी सीए दीपक पात्रे. आजच्या केस स्टडीमध्ये आपण समजून घेणार आहोत भारतातील हाय प्रोफाईल कॉर्पोरेट बँकरप्सीज त्या का झाल्या, NCLT प्रोसेस कसं चालतं आणि यातून प्रत्येक व्यावसायिकाला कोणते धडे मिळतात. भारतातील मोठ्या कंपन्या कशा कोसळल्या याचं काही उदाहरणं आपण बघू. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे जेट एअरवेजचं. जेट एअरवेज भारताची प्रीमियम एअरलाइन्स होती, पण चुकीची फ्लीट प्लॅनिंग, महागडे लोन्स, डॉलर रेट वाढला आणि लो कॉस्ट एअरलाईनचे कॉम्पिटिशन्स या सगळ्यांमुळे जेटचे कॅश फ्लो निगेटिव्हमध्ये झाले. कंपनीकडे पगार आणि फ्युल बिल भरायलाच पैसे उरले नाहीत. 2019 मध्ये जेट एअरवेजने NCLT मध्ये गेली. त्यानंतरचं दुसरं उदाहरण ते म्हणजे गो फर्स्ट. गो फर्स्टने प्रॅट अँड विटनीचे इंजिन्स घेतले, पण इंजिन्समध्ये फॉल्ट असल्यामुळे 50% एअरक्राफ्ट ग्राउंडेड झाले. रेव्हेन्यू थांबला, EMI वाढला, सप्लायर्सला पैसे थकले. 2023 मध्ये कंपनीने अगेन व्हॉलंटरी इन्सॉल्व्हन्सी मागितली आणि NCLT मध्ये गेली. तिसरी केस स्टडी बघायला गेलं तर व्हिडिओकॉन ग्रुप. ओव्हर डायव्हर्सिफिकेशनचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी दिलं. व्हिडिओकॉनने ऑइल, टेलिकॉम, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अशा सगळ्या सेक्टरमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट सुरू केली, पण सर्वच व्यवहारामध्ये त्यांना नुकसान झाले. टोटल डेट जवळजवळ 90,000 करोडपेक्षा जास्त. कंपनी ह्या ठिकाणी सुद्धा NCLT मध्ये गेली आणि नंतर वेदांतने त्यातील काही शेअर्स हे विकत घेतले. आता आपण समजून घेऊ की ही NCLTची प्रोसेस नेमकी चालते कशी. कंपनीकडे कर्ज फेडता नाही आलं तर क्रेडिटर्स किंवा कंपनी स्वतः NCLT कडे अर्ज करते. ह्याच्यामध्ये मुख्यतः 5 फेज आहेत. पहिल्या फेजमध्ये NCLT तपासते की खरंच कंपनीचं डिफॉल्ट आहे का, आणि डिफॉल्ट दिसलं तर कंपनी CIRPs म्हणजे इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेसमध्ये जाते. दुसरी फेज म्हणजे मोरेटोरियम लागू होतो. जसं लोन रिकव्हरी थांबते, कोर्ट केसेस रोखल्या जातात आणि कंपनीवरचं प्रेशर तात्पुरत्या काळासाठी थोडंसं कमी होतं. तिसऱ्या फेजमध्ये IRPचे नियंत्रण घेतले जाते, म्हणजे कंपनी व्यवस्थापन बाजूला करून IRP म्हणजेच इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोफेशनल कंपनी चालवतो आणि संभाव्य बायर्स शोधतो की ह्याच्यासाठी कुठला बायर्स मार्केटमध्ये आहे का. चौथी फेजमध्ये बँका आणि लेंडर्स मिळून ठरवतात की कंपनी विकायची का कंपनी रिस्ट्रक्चर करायची, म्हणजे अजून त्याला फंड देता येईल का किंवा अजून वेगळ्या पद्धतीने काही रिस्ट्रक्चर करता येतं का. पाचव्या आणि महत्त्वाच्या फेजमध्ये कोणी बाहेर मिळतात का, आणि तर तो कर्जाचा काही हिस्सा देऊन कंपनी विकत घेतो का, जसं व्हिडिओकॉनच्या बाबतीमध्ये वेदांताने केलं. फेल झाल्यास कंपनी लिक्विडेशनमध्ये जाते. या सगळ्यांमध्ये काय काय मिस्टेक्स होतात ते आज आपण समजून घेऊ. ओव्हर बॉरोविंग विदाऊट कॅश फ्लो चेक, म्हणजेच व्हिडिओकॉनने ह्यूज लोन्स घेतले पण प्रोजेक्ट प्रॉफिटेबल झाले नाहीत. पुअर रिस्क मॅनेजमेंट. गो फर्स्टने एकाच इंजिन सप्लायरवर कम्प्लीट डिपेंडन्सी ठेवली आणि त्यामुळे असं झालं की जो पाहिजे होता तेवढा सप्लाय झाला नाही किंवा ते जे काही फॉल्ट्स आले त्याच्यामुळे कंपनी पूर्ण बँकरप्ट झाली. वीक गव्हर्नमेंट्स अँड डिले इन डिसिजन मेकिंग. जेट एअरवेजने अर्ली रिस्ट्रक्चरिंग केली असती तर कदाचित त्याचा बचाव शक्य झाला असता. बुक लॉसेस लपवून समस्या वाढवणे. काही कंपनी नुकसान झालं तरी बॉरो करून ऑपरेशन चालू ठेवतात, म्हणजे लॉसेसच डिक्लेअर करायला मागत नाहीत. या सगळ्या केस स्टडीच्या माध्यमातून आपल्यासारखे जे स्मॉल बिझनेसमन असतं त्यांना काय ह्याच्यातून शिकवण भेटते हे आपण समजून घेऊ. बघा, लहान व्यवसाय झाले आणि हे मोठे बिग कॉर्पोरेट झाले तरी शिकायला तर सारखंच असतं. सगळ्यात पहिलं म्हणजे कॅश फ्लो इज द किंग. प्रॉफिटपेक्षा मंथली कॅश सायकल जास्त महत्वाचं आहे. डायव्हर्सिफिकेशन मर्यादित करा, म्हणजे व्हिडिओकॉन सारखी ओव्हर एक्सपान्शन धोकादायक ठरू शकते. वेंडर डिपेंडन्सी कमी ठेवा, जसं गो फर्स्टच्या इंजिन डिपेंडन्सीमुळे ऑपरेशनल पूर्ण ठप्प झालं आणि त्यामुळे त्यांना बँकरप्सीकडे जायला लागलं. अर्ली वॉर्निंगचे जे साईन्स आहेत ते ओळखायला सुरुवात करा, जसं EMI डिले झाला, सप्लायरचे कंप्लेंट्स आले, सॅलरीज पेंडिंग आहेत, इन्व्हेंटरी पाईलअप करा. हे सिग्नल दुर्लक्षित करू नका. डेट घेण्या अगोदर बिझनेसची व्हिजिबिलिटी तपासा. जेट, गो फर्स्ट, व्हिडिओकॉन सारख्या कंपन्या दाखवून देतात की मोठं म्हणजे स्टॅबिलिटी नाही. मिस्टेक एकच नसतात, त्या वेळेवर दुरुस्त न केल्यामुळे कंपन्या कोसळतात. NCLT ही प्रक्रिया कंपन्यांना पुनर्जन्माची संधी तर देते, म्हणजेच तिथपर्यंत पोहोचणं ही एक वॉर्निंग बेल आहे. मित्रांनो, जर अशाच प्रकारच्या जर तुम्हाला अजून काही केस स्टडीज पाहिजे असतील तर तुम्ही मला खाली कमेंट्समध्ये कळवा, आणि ही केस स्टडी तुम्हाला कशी वाटली किंवा या केस स्टडीच्या माध्यमातून तुम्हाला अजून काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करा. धन्यवाद.